नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो. आता NTA कडून म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून एक महत्त्वाची अपडेट एक्झामच्या रिलेटेड रिलीज करण्यात आलेली आहे. आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की रिनीटची एक्झामची डेट काय आहे मी तुम्हाला सांगितलं आहे. आता त्याच अनुषंगाने महत्त्वाचं पुढचं काय आहे, एक्झाम सेंटर. आता अनेक विद्यार्थी शहर सोडून गेले असतील, ज्या ठिकाणी क्लासेसला होते किंवा ज्या ठिकाणी कोचिंगसाठी ते शिकायला गेले होते कॉलेजेसमध्ये वगैरे, तिथून ते आपापल्या गावी गेलेले होते विद्यार्थी. आता त्यांच्या रिलेटेड महत्त्वाचं एक अपडेट आलेलं आहे, ते म्हणजे एक्झाम सेंटरच्या बाबतीत. आता एक्झॅक्टली या एक्झाम सेंटरच्या बाबतीतल्या काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या सर्व सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, व्हायब्रंट हे एकमेव असं इन्स्टिट्यूट आहे की जे तुम्हाला शेवटपर्यंत, अगदी तुमच्या एक्झामपासून ते तुमच्या ॲडमिशनपर्यंत, शेवटच्या राऊंडपर्यंत तुमच्यासोबत असणार आहे. व्हायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकमध्ये ब्रांच आहे. वेगवेगळ्या माहिती द्यायला सुरुवात झालेली आहे. काउन्सिलिंगचे ॲडमिशन सुरू आहेत. तुमचे काही डाऊट्स असतील तर लवकरात लवकर ऑफिसला व्हिजिट करू शकता. आता महत्त्वाचं काय आहे ते म्हणजे एक्झाम. आता एक्झाम 21 जूनला होणार आहे, ते मात्र बरोबर आहे. ठीक आहे. त्यात महत्त्वाचं दुसरं अपडेट काय आहे, एक्झामसाठी आता तुम्हाला 15 मिनिटे एक्स्ट्रा NTA कडून देण्यात आलेलं आहे. पेपर काय असणार आहे, 2 ते 5 वाजून 15 मिनिटे, म्हणजे 15 मिनिटे दिल्यात. सुरुवातीची इनिशियल 15 मिनिट्स जे असणार आहे तुमचे साईन किंवा OMR इथल्या सगळ्या गोष्टी याच्यासाठीचा एक्स्ट्रा टाइम दिला. हा एक बेनिफिशियल गोष्ट आपल्याला ठरू शकते. त्यानंतर महत्त्वाचं काय आहे, एक्झाम सेंटरच्या बाबतीत. आता तुम्ही फॉर्म भरताना वेगवेगळ्या सेंटरचे नावं दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल लातूर, पुणे, नांदेड असं काही सेंटर दिलं असेल. ठीक आहे. मोस्ट प्रॉब्लेम 99% सर्व विद्यार्थ्यांना फर्स्ट सेंटर अलोकेट झालेलं होतं. परंतु आता तुम्ही विद्यार्थी आपापल्या गावी गेला असाल. ठीक आहे. तर आता त्या अनुषंगानं जर तुम्हाला सेंटर चेंज करायचं असेल तर त्याची फॅसिलिटी सुरुवात केलेली आहे. त्याची नोटीस आलेली आहे. त्याचं पोर्टल 15 मे पासून ते 21 मे पर्यंत वेळ दिलेला आहे शासनाने, NTA. ठीक आहे. 15 तारखेपासून 21 पर्यंत आपल्याला काय चेंजेस करता येणार आहेत, तर फर्स्ट थिंग काय आहे, तुमचा प्रेझेंट ॲड्रेस. तुम्हाला आता तुमचा जो काही प्रेझेंट ॲड्रेस ठेवायचा तो प्रेझेंट ॲड्रेस चेंज करा. त्याच्यानंतर सिटी चेंज करा, एक्झाम सिटी. ठीक आहे. आता सपोज तुम्ही पहिल्यांदा एक्झाम दिला असेल लातूरमध्ये. ठीक आहे. फर्स्ट अटेम्प्टला आता जो झाला होता, तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रेझेंट ॲड्रेस लातूरचा दिला असेल आणि त्याच्यानुसार सिटी फर्स्ट चॉईस काय दिली असेल, लातूर, आणि तुमचं एक्झाम लातूरला देखील झाली असेल. परंतु सपोज आता लातूरपासून तुम्ही गेलात दुसऱ्या गावाला, सपोज सोलापूरला गेलात किंवा पुणे मधले प्रॉपर आहेत तुम्ही, तिथे गेलात, तर तुम्ही आता तुमचा तिथला प्रेझेंट ॲड्रेस मेन्शन करा आणि त्याच्यानुसार फर्स्ट सेंटर ते द्या. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला जेव्हा ॲडमिट कार्ड्स येतील, तसं तरी NTA सुरुवात सकाळी आज जे प्रेस कॉन्फरन्स झाली होती यांची, तर त्याच्यानुसार त्यांनी काय सांगितलेलं आहे की 14 जूनला हे ॲडमिट कार्ड रिलीज होणार आहे. धर्मेंद्र प्रधानजींनी जे मंत्री साहेबांनी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 14 जूनला ॲडमिट कार्ड रिलीज होणार आहे. तर त्या अनुषंगाने जेव्हा ॲडमिट कार्ड्स रिलीज होतील त्याच्यानुसार तुम्ही जे आता सेंटरमध्ये चेंज करणार आहे ते सेंटर मिळण्याची तुम्हाला जास्त शक्यता असणार आहे, जेणेकरून तुमची तसं सोय होईल. ठीक आहे. आता यात दुसरं काय आहे, सपोज जर तुम्हाला सेंटर चेंज करायचंच नाही आहे, तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. ठीक आहे त्या पद्धतीनं जे सेंटर दिलंय जिथं तुम्हाला जे असेल त्याच प्रमाणे तुम्हाला ॲडमिट कार्डवर एक्झामचं सीटी येईल आणि तिथे जाऊन एक्झाम द्यावी लागेल. तुम्हाला काही चेंजेस करायचे नसतील तर तुम्हाला लॉग इन करायची काही गरज नाही, किंवा काही चेंजेस करायचे नसतील तर काही करू नका. ठीक आहे. लॉग इन करून बघायचं असलं बघू शकता, आता विंडो ओपन झालेली आहे. परंतु जर तुम्हाला सिटी बदलायचं नाही, ॲड्रेस बदलायचं नाही आहे, तर काहीच करायची गरज नाही. इट इज नॉट कंपल्सरी. फक्त विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये याच्यासाठी हा NTA एक चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. प्लस याच्यामध्ये दुसरे काही चेंजेस करता येतील का, अजिबात नाही. दुसरे कुठलेही चेंजेस नाही आहेत. नवीन ॲप्लिकेशन फॉर्म नाही आहे, नवीन फॉर्म भरायचा नाही आहे, याच्यासाठी वेगळी कुठली फीस देखील नाही आहे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फक्त सेंटर चेंज करता येईल, त्याच्यासोबत तुम्हाला प्रेझेंट ॲड्रेस चेंज करता येईल. एक्झाम केव्हा होणार आहे, 21 जूनला. ॲडमिट कार्ड्स केव्हा येतील, 14 जूनपासून पुढे येतील. त्यानंतर महत्त्वाचं काय सांगितलेलं आहे की सिटी चेंज करता येईल. आणि दुसरं महत्त्वाचं काय, तर एक्झामचा टाईम मित्रांनो 2 ते 5 वाजून 15 मिनिट, म्हणजे 15 मिनिटाचा एक तुम्हाला बफरमध्ये चांगला टाईम दिलेला आहे. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. तर तुम्ही महत्त्वाचं म्हणजे काय, आता अभ्यासाला लागल्यात मित्रांनो. जवळपास 32-33 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत. याचं चांगलं युटिलायझेशन करा. मी सांगितल्याप्रमाणे काय की सोनं हे नेहमी चमकणारच आहे. जरी आता तुम्हाला डबल पेपर द्यावा लागला तरी काही हरकत नाही. परंतु महत्त्वाचं काय माहिती आहे, या कॉम्पिटिशनमध्ये, या पेपर लीकच्या कॉम्पिटिशनमध्ये खरा विद्यार्थी बिलकुल दिसून आला नसता. हे मात्र तेवढंच खरं आहे. तुम्हाला 500 जरी मार्क आहेत, 550 हे म्हणजे तुमच्या मेहनतीचे मार्क होते, परंतु पेपर लीकच्या समोर ते काहीच ठरले नसते. आता त्या विद्यार्थ्याला खरा चान्स मिळाला. जे ओरिजिनल विद्यार्थी, जे खरंच मेहनत करून अभ्यास करणारे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना आता खरा चान्स आहे आणि त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे डॉक्टर होण्याचं. हे मात्र लक्षात घ्या. जो गाळा आलेला होता पेपर लीकच्या माध्यमातून तो आता बाजूला सरकला जाणार आहे. ठीक आहे. आणि आता खरी कसोटी आहे चांगल्या विद्यार्थ्यांची आणि तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. तो खरा विद्यार्थी नेहमीच आता पुढे जाणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला एक्स्ट्रा 32 ते 33 दिवस मिळालेले आहेत.
तुमचं जे ज्या पद्धतीने शेड्यूल आहे, जो तुमचा माइंडसेट आहे, ज्या पद्धतीने तुम्ही करतायत अभ्यास तसंच रेग्युलर सुरू ठेवा. लवकरच पुढची एक्झाम होईल, त्यानंतरची पुढची सर्व ॲडमिशन प्रोसेस हे वायब्रंट कंप्लीट करून देईल मित्रांनो. त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. अगदी तुम्हाला घर बसल्या ठिकाणी सर्व ॲडमिशन प्रोसेस करून दिली जाते. तुम्ही वापस ज्या ठिकाणी एक्झाम देण्यासाठी येत असतील किंवा आता डबल एक्झाम किंवा टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी येत असतील, काही कुठे अडचणी येत असतील तर नक्कीच आमची वायब्रंटची टीम तुम्हाला मदत करेल. त्याच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत तुमच्यासोबत असणार आहेत मित्रांनो. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. थँक्यू सो मच.